मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर आशुतोषजी पाटील सर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आशुतोषजी पाटील सर. सगळ्यांना नमस्कार. लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठान बुलढाणा या संस्थेनं मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातनं या 2 दिवसाच्या लोककवी वामनदादा कर्डक जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. या संमेलनाच्या आयोजनामागे गेल्या 2-2.5 महिन्यांपासून उभी असणारी या प्रतिष्ठानची सगळी टीम, तरुण तडफदार स्वागताध्यक्ष माननीय रविकांत तुपकर, सुरेश साबळे सर, इंगळे सर या सगळ्यांसोबतचे सगळे कार्यकर्ते, या संमेलनाचे उद्घाटक मराठीतील साहित्यातील आणि परिवर्तनवादी विचारांचं एक महत्त्वाचं नाव माननीय उत्तम कांबळे सर, या संमेलनाचे अध्यक्ष संगीत विलास सिंगीकर आणि साहित्य रसिक बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक साहित्य संमेलन व्हावं अशी एक योजना सुरू केलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये गेल्या 2-2.5 महिन्यांपासून एक साहित्य संमेलन आयोजित होत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेऊन साहित्य संमेलन आयोजित केली जात आहे. आज आपण या ठिकाणी बुलढाण्यामध्ये एकत्र जमलेलो आहोत. ज्या संविधान सन्मान रॅलीपासून या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली, तिथपासून लोककवी वामनदादा कर्डकांची गाणी आणि त्यांचा विचार घेऊन हे संमेलन या ठिकाणी 2 दिवस आयोजित केलं जात आहे. मुळात काय की अशा संमेलनांनी, अशी लहान संमेलनं ही खरं तर त्या परिसरामध्ये स्थानिक पातळीवर जी लिहिणारी मंडळी आहे, जी विचार करणारी मंडळी आहे, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहे, त्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये साहित्य आणि संस्कृतीचं अभिसरण करण्याची प्रक्रिया करत असतात, आदान प्रदान करण्याची प्रक्रिया करत असतात. हे महत्त्वाचं आहे. या लोककवी वामनदादा कर्डक साहित्य मंचावरून बोलताना मला असं जाणवत आहे की आपल्याला आपल्या पूर्व परंपरेचं नेमकं भान असलं पाहिजे. आपण नेमकं कोणाच्या खांद्यावर उभं राहून या जगाचं दर्शन घेतोय ते आपल्याला नेमकेपणाने माहिती असलं पाहिजे. म्हणजे आचार्य यात्रेच्या करेचं पाणी या आत्मचरित्राचा एक प्रसंग मला या ठिकाणी आठवतो. आचार्य यात्रे लहान होते, ते लिहितात, त्यांचं गाव सासवड की ज्या गावावरनं तुकोबा आणि ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरकडे जाते. त्या सासवड गावामध्ये लहान असताना प्रल्हाद असं लिहितो की मला आमच्या गावातनं पालख्या जात असताना मला दिसत नव्हत्या, कारण मी लहान होतो. तेव्हा मला माझ्या वडिलांनी खांद्यावर उभं केलं आणि मला माझ्या वडिलांच्या खांद्यांवर उभं राहून जे पालख्यांचं आणि विठ्ठलाचं दर्शन झालं ते अपूर्व होतं. सांगायचा मुद्दा असा की आपण नेमकं कोणत्या विचारांच्या खांद्यावर उभं आहोत हे आपल्याला नेमकेपणानं कळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची साहित्य संमेलनं ही त्याकरता असतात, त्याकरता या ठिकाणी विचारांचा आदान प्रदान होत असतं आणि घुसळण होत असते. आणि म्हणून आपण या 2 दिवसामध्ये हा जो विचार आहे, परिवर्तनवादी विचार आहे, परिवर्तनवादी विचार म्हणण्यापेक्षा हा सगळा माणसांचा जो विचार आहे,